पुढच्या यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट ऑफ ऑल, द मिनिंग ऑफ शेल. वेल डिफाईन्ड सर्क्युलर पाथ ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन ज्या सर्क्युलर पाथने रिव्हॉल्व्ह होतो, दॅट इज अ शेल. ऑल्सो इट इज नोन ॲज एनर्जी लेवल. यासाठी एक उदाहरण आपल्याला घेता येऊ शकतं एनर्जी लेवल, की जसं सबस्टन्सच्या 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आपल्याला माहिती की आपण जर हीट प्रोव्हाइड केली तर सबस्टन्स सॉलिड स्टेटमधनं लिक्विड स्टेटमध्ये ट्रान्सफर होतो आणि लिक्विड स्टेटमधनं गॅसेस स्टेटमध्ये ट्रान्सफर होतो, जर हीट आपण प्रोव्हाइड करत राहिलो तर. आणि जर त्यातनं हीट ॲब्सॉर्ब केली, काढून घेतली, तर रिव्हर्स कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतं. गॅसियस स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये आणि लिक्विड स्टेटमधून सॉलिड स्टेटमध्ये, असं रिव्हर्स कंक्लुजन आपल्याला पाहिजे. दॅट डिपेंड्स ऑन एनर्जी. ऑल्सो इफ वी ऑब्झर्व अबाउट दी सरफेस ऑफ लिक्विड वॉटर. जर समजा आपण एखाद्या द्रव स्वरूपातल्या पाण्याला जर आपण उष्णता देत असू, तर त्यावेळी तिथे होणारं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं की ज्या पार्टिकल्सची एनर्जी जास्त, ते पार्टिकल्स त्या लिक्विडमधनं सेपरेट होतात, बिकॉज त्यांची एनर्जी जास्त आहे. हे थोडंसं लॉजिक आपण लक्षात ठेवू शकतो की व्हॉट इज अ एनर्जी लेवल. एक्झॅक्टली ज्यावेळी आपण म्हणतो ना की न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होतात, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. नाव दॅट ऑर्बिट्स आर एनर्जी लेवल्स. दॅट डिपेंड्स ऑन एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनकडे किती एनर्जी आहे त्यावर ते डिपेंड आहे ती कोणत्या ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व्ह होणार. इथे एक डायग्राम आहे, त्यामध्ये आपण आणखीन क्लिअर केलं आहे. दॅट इज अ न्यूक्लियस. फर्स्ट ऑर्बिट इज ऑफ लो एनर्जी लेवल ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट इज ऑफ हाय एनर्जी लेवल ऑर्बिट अँड नेक्स्ट वन इज हायेस्ट एनर्जी लेवल ऑर्बिट. न्यूक्लियसपासून जसं त्या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स वाढत जातं तसं त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त कन्सिडर असते किंवा असते. कन्सिडर करणं हा भाग नंतरचा, पण आपलं लॉजिक आपण कन्सिडर करायचं आहे की जसा तो पुढच्या ऑर्बिटमध्ये जाईल, दॅट मीन्स त्याची एनर्जी लेव्हल वाढल्या. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट अ सबशेल. Now what means a subshell? Subshell is a suborbit subdivision of electron shells separated by electron orbitals. म्हणजे आता एखादं ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटच्या सब लेवल्स एनर्जीच्या, त्यावरनं सबशेल्स होतात. आणि ह्या ज्या सबशेल्स आहेत त्याला आणखीन पुढे आपण सब एनर्जी लेव्हल, आणि त्या आपण 4 लेटर्सने डिनोट करतोय, SPDF. हे जे सब ऑर्बिट्स आहेत, पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या की एक सिंगल ऑर्बिट जे असेल ते सिंगल ऑर्बिट आणखीन एनर्जी लेवल्सवरनं उपकक्षांमध्ये डिव्हाइड होतं, सब ऑर्बिट्समध्ये डिव्हाइड होतं. आणि ती ऑर्बिट्स आपण ह्या लेटरने डिनोट करतोय, SPD and F. हे लक्षात घ्यायचं आहे की ते फक्त आपण त्या लेव्हल्स आपण यांनी डिनोट करतो, ह्या लेटर्सनी डिनोट करतोय, वेगळं काय नाही. आणि काही प्रेझेंटेशन, जसं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी आपण सर्क्युलर डायग्राम आपण काढतो, तसं हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल किंवा सब लेव्हलचं क्लास कॉन्फिगरेशन असेल, त्यासाठी आपण काही डायग्राम्स आपण वापरतो. फॉर S ऑर्बिट, S सब ऑर्बिट, स्पेरिकल ऑर्बिट, P डम्बेल शेप, D सब ऑर्बिट, डबल डम्बेल शेप अँड F सब ऑर्बिट इट इज कॉम्प्लेक्स. मग आता ह्या सब ऑर्बिट्समध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मावू शकतात, तर S ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज 2. In P orbit, maximum number of electrons is 6
and in d orbit maximum number of electron is 10, and in f orbit the maximum number of electron is 14. Now if you observe about the first level, first that is a K shell. K shell has a 2 electron, therefore with subshell its electronic configuration is 1s2. आता हे 1s2 काय आहे ते आपण पुढे थोडं जाऊन, आत्ता फक्त एवढं लक्षात घ्या की 2 इलेक्ट्रॉन, दॅट इज 2 इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिट. दुसरं जे ऑर्बिट आहे त्याचं क्लासिफिकेशन आहे 2s2 2p6. येते का लक्षात बघा की पहिल्या एस ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन मावत आहेत. त्या 8 इलेक्ट्रॉन आणखीन सब ऑर्बिट्समध्ये जातात, एस ऑर्बिटमध्ये आणि पी ऑर्बिट. एस ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन जाऊ शकतात म्हणून त्याच्या डोक्यावर 2 घेतला आहे. पी ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन जाऊ शकतात म्हणून तिथे आपण 6 घेतो आहे. हायेस्ट नेक्स्ट ऑर्बिट एम ऑर्बिट. फॉर एम ऑर्बिट 18 electrons are there and its suborbits classification is 3s2 3p6 3d10. इथे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आता आणखीन थोडं पुढे जाऊन आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. दॅट इज मग आता इथे थोडंसं या पुढच्या क्लासिफिकेशनवरून आपल्याला लक्षात येईल की मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं क्लासिफिकेशन एस ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट कसं झालं आहे ते आपण समजून घेऊया. त्याच्यासाठी एक ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची. सबशेल्स एस पी डी एफ त्यांना क्रमांक दिला 1 2 3 4. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 2 6 10 14. हे माहितीच आहे आपल्याला. हे जे सब ऑर्बिट्स क्लासिफिकेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते अब्बूस प्रिन्सिपलवरनं घेता येतं, हे नाव लक्षात राहू द्या. आता आपण काय करूया की मांडणी करूया. बघा मी काय केलं, प्रत्येकाची मांडणी आपण 2 वेळा करणार आहे. मी वेगळ्या कागदावर दाखवतो किंवा पुढे दाखवतो. आधी बघा मी एस 2 वेळा घेतो, त्यानंतर पी एस ही पेअर घ्यायची आपल्याला. पी आणि एस अशी पेअर घ्यायची, ती उलट्या क्रमाने पी एस पुन्हा पी एस 2 वेळा लिहायची. त्यानंतर पेअर घेतो आहे आपण डी पी एस अशी पेअर घेतो आहे. डी पी एस ही सुद्धा 2 वेळा लिहायची. कशी लिहितो आहे बघा, डी पी एस डी पी एस. आणि आता पुन्हा 4 सब ऑर्बिट्स आहेत त्याची एकत्रित पेअर घेतो आहे एफ डी पी एस. ती तर लिहिताना बघा एफ डी पी एस एफ डी पी एस या क्रमाने लिहून घेतले. आता या आधीचे एस ऑर्बिट्स आहेत त्यांना क्रमांक देतो मी 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर पी ऑर्बिट जे आहे पी ऑर्बिटला क्रमांक देतो. पी ऑर्बिटचा क्रमांक 2 पासून सुरुवात करायचा. त्याला क्रमांक ऑलरेडी आपण दिला आहे 2 वरती, तिथूनच त्याला मोजायला काउंटिंगला सुरुवात करू. 2 3 4 5 6 7. त्यानंतर डी ऑर्बिट. डी ऑर्बिटचा नंबर दिला आहे आपण त्याला 3 हा नंबर दिला आहे. डी ऑर्बिटला नंबरिंग 3 4 5 6. आणि एफ ऑर्बिटला क्रमांक दिला आहे 4, त्याला हे नंबर देऊया आपण 4 and 5. आलं लक्षात नंबरिंग कसं दिलं ते, मांडणी कशी केली ती. आता हीच मांडणी मी इथे करून ठेवलेली आहे ऑलरेडी, दिसते. 1s 2s 3s 4s 5s 6s 7s 8s 2p 3p 4p 5p 6p
7p. त्यानंतर 3d 3 4 5 6. त्यानंतर F 4 and 5. आता बघा मी काही फर्स्ट ग्रुपमधले काही एलिमेंट्स घेतो बघा आणि त्यांचं क्लासिफिकेशन हे सब ऑर्बिट्सच्या साहाय्याने लिहितो. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. देअरफॉर इट्स क्लासिफिकेशन इज 1s2 आणि राहिलेला इलेक्ट्रॉन 2s1. पुढे जाऊया, अजून नाही लक्षात येणार तुमच्या. सोडियम ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणून इथून सुरुवात केली. आता 1s2 2s2 s ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावतात म्हणून 2 इलेक्ट्रॉन s ऑर्बिटमध्ये दिले. त्यानंतर 2p6 p ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन मावतात म्हणून 6च्या 6 p ऑर्बिटमध्ये गेले. आणि राहिलेला इलेक्ट्रॉन 3s1 बघा 6 7 8 9 10 11 इलेक्ट्रॉन. पोटॅशियम 19 ॲटॉमिक नंबर इज 19. Its electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. ह्याचे फर्स्ट ऑर्बिटमध्ये आपण काही 3 एलिमेंट घेतले बघा. 3 एलिमेंटचं मी काही क्लासिफिकेशन घेतो आहे. आपल्याला काय दिसतं बघा की त्याचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हा s ऑर्बिटमध्येच आहे. हा लास्ट वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स ऑर्बिट हा लास्ट s ऑर्बिटमध्येच येतो आहे. सिमिलरली हे बाकीचे राहिलेले जे एलिमेंट्स आहेत त्यांचंसुद्धा जर आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर घेतलं तर त्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा s ऑर्बिटमध्येच पाहायला मिळेल. आणखीन बघा मी 13th ग्रुप यामधले काही एलिमेंट्स घेतो आहे बघा. 13th ग्रुपमध्ये आहे बोरॉन. ॲटॉमिक नंबर इज 5. देअरफॉर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p1 2 3 4 5 आला. त्यानंतर ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर इज 13. Its electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p1. मोजा 2 2 4 4 6 10 10 plus 2 12 plus 1 13. Atomic number is 13. Gallium atomic number is 31. Its electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. बघा मोजूया. 2 plus 2 4 plus 4 6 10 plus 2 12 12 plus 6 18 18 plus 2 20 20 plus 10 30 and last one remaining one is 4p1. हा 10 4p1. बघा यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय म्हणजे हा 13वा जो ग्रुप आहे त्याच्या एलिमेंट्सचं कॉन्फिगरेशन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला p ऑर्बिटमध्ये पाहायला मिळतोय.
Therefore, these are boron, aluminum, gallium. These are the p block element. Now about the lithium. Okay.